पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रामध्ये पुढील 2 महिन्यांमध्ये राजकीय घडामोडींना अधिक वेग येईल असं चित्र पाहायला मिळते। विशेष करून केंद्रीय राजकारणामध्ये एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील 7 खासदारांची मुदत संपल्यानं या 7 जागांवर कोण या संदर्भातील चर्चा आत्ताच रंगत आहे। 2 एप्रिल रोजी खासदारकीची मुदत संपणारे महाराष्ट्रातील 7 खासदार आहेत। मात्र 2020च्या तुलनेत ही निवडणूक वेगळी ठरणार आहे, कारण 2020ला निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात असल्यानं त्यांचे 4 उमेदवार राज्यसभेवर गेलेले। सध्या तशी स्थिती नाहीये। यंदा वारं महायुतीच्या बाजूनं दिसत असल्यानं कोण 7 जण राज्यसभेवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे या साऱ्या तडजोडीमध्ये शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या खासदारांची उमेदवारी संपत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2, शिवसेना 1, काँग्रेस 1 तर सत्ताधारी भाजपच्या कोट्यातील 3 जागांचा समावेश आहे। विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीदरम्यानच सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवारांनी आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये एक्स मेंबर ऑफ पार्लमेंट असा उल्लेख केलाय, त्यामुळे त्यांनी राज्यसभेची खासदारकी सोडल्याचं स्पष्ट होत आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी मार्च 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीतून महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 4 तर भाजपचे 3 खासदार बिनविरोध निवडून गेले होते। यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर भाजपकडून भागवत कराड, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा समावेश होता। दरम्यान कोरोनामुळे सातव यांचं निधन झाल्यानं त्यांच्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना संधी देण्यात आली। उदयनराजे लोकसभेत निवडून गेले, त्यामुळे त्यांच्या जागी शेकापमधून भाजपामध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं। या सर्व सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष लागून राहिले असून पुढील काही दिवसात उमेदवारांची नावं समोर येण्याची शक्यता आहे। विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी एका उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे आणि यानुसार भाजपच्या 4, शिंदे गट 1, अजित पवार गट 1 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून येईल। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 2020 मध्ये निवडणूक झाली होती तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं। त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर मवियानं 4 जागा जिंकल्या होत्या। सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून उपलब्ध संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 6 जागा येतील। आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावं लागणार आहे। विधानसभेत असे आहे संख्याबळ: महायुती भाजपचे 131, शिंदे गट 57, अजित पवार गट 40, मविया शिवसेना 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 10, इतर अपक्ष 7, सपा 2, MIM 1, रिक्त जागा 2। शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। तसेच राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असंही त्यांनी सूचित केले होते। त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीवर पवार नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शरद पवारांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली तर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखंच होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे।